शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू दाटलेत। एकीकडे हे चित्र असताना ज्यांच्याकडे बळीराजा मदतीसाठी डोळे लावून बसलाय ते राज्याचे नेते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत मशगूल आहेत। सत्ताधारी भाजपचे विजयी मेळावे सुरू आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार पक्ष कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी चिंतन शिबिरात बिझी आहेत। एकनाथ शिंदे पक्ष प्रवेश करून घेण्यात बिझी आहेत, तर ठाकरे बंधूंच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। काँग्रेसचे ठिकठिकाणी रोजगार मेळावे होत आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेतकऱ्यांसाठी मेळावा घेतला। बळीराजाचे कैवारी म्हणून घेणारे कोणीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आलेले नाहीये। राज्यातल्या 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यातल्या 195 तालुक्यात आणि 654 महसूल मंडळामध्ये 62,17,540 एकर शेतीचं मोठं नुकसान झालं। कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, ऊस, कांद्यासह भाजीपाला आणि फळांचंही मोठं नुकसान झालंय।